हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर चला आज आपण ॲवोकाडो टोस्ट करणार आहोत। तर त्यासाठी हे बघा, हे एक पसरट भांडं घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं। आता हे आपण हे फळ आपण कट करून घेणार आहोत। हे बघा, असं गोल गोल आधी कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने। हे बघा असं आणि असं फिरवायचं की हे झालं। बघा या पद्धतीने हे फळ असतं आणि असं बी याचं काढून घ्यायचं आहे। हे बघा, थोडंसं या साईडने थोडं खराब आहे, काढून टाकायचं आणि व्यवस्थित असं हे याचा गर काढून घ्यायचा आहे। हे बघा, असं हे व्यवस्थित निघून जातं चमच्याच्या साहाय्याने। ह्याला काही चव वगैरे काहीच नसते, पण जेव्हा आपण टोमॅटो वगैरे सगळं जे गोष्टी सगळं टाकतो, कांदा वगैरे सगळं, लिंबू वगैरे, तेव्हा खूप छान चव येते याला। आता असंच जर तुम्ही खाऊन बघितलं तर त्याला बिलकुल काहीच चव नसते, ना गोड ना खारट ना तिखट, काहीच नसतं, ते आंबट वगैरे असं बिना चवीचं हे फळ असतं। आता हे व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं आहे। आता हे बघा झालेलं आहे। आता यामध्ये हे बघा या पद्धतीचं, आता हे बघा मोठ्या साईजचा असा कांदा बारीक कट केलेला आहे, तो टाकून घ्यायचा आहे। आणि मिरची आहे, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। एक टोमॅटो बारीक कट केलेला आहे, ते टाकायचं आहे। आणि हे बघा कढीपत्त्याची पानं, तीही सुद्धा बारीक कट करायची आहेत, ती टाकून घ्यायची। आता हे बघा कोथिंबीर आहे, ते टाकलेले आहे बारीक कट करून। आणि आता लिंबू अर्ध घ्यायचं आहे, लिंबू, आणि लिंबू पिळून घ्यायचं आहे। हे बघा असं हात ठेवला ना खाली की जे बिया किंवा काही असं हे झालं ना तर वरती हे करतं, रस फक्त खाली पडतो, म्हणून या पद्धतीने पिळून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडं काळं मीठ टाकायचं आहे, चाट मसाला अर्धा चमचा, आणि थोडंसं म्हणजे पाव चमच्यापेक्षा अर्धा पाव थोडी काळी मिरी टाकायची आहे। पाव चमचा लाल तिखट टाकलेला आहे, चिली फ्लेक्स थोडेसे टाकायचे आहे, पाव चमचा ऑरेगनो। आता हे व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याला छान चव येते। आता हे बघा एक पॅन गरम करायला ठेवायचा आहे गॅसवर, आणि हे बघा हे ब्रेड घेतलेले आहेत, 4 ब्रेड आपण गरम करायला ठेवायचे आहेत, आणि तुपाने व्यवस्थित असे दोन्ही साईड चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। तूप लावून दोन्ही साईड भाजून घ्यायच्या व्यवस्थित अशा, कुरकुरीत अशी होईपर्यंत छान भाजून घ्यायच्या। बघा या पद्धतीने खूप छान चवीला लागतो। हे बघा आता हे बॅटर आहे, त्याच्यावर व्यवस्थित सगळीकडं चारही कोपऱ्यांना असे लागून गेलं पाहिजे असं लावायचं आहे, सगळीकडं असं लावून घ्यायचं आहे। आता दुसरा ब्रेड ह्याच्यावर ठेवून द्यायचा आहे। हे बघा या पद्धतीने असा प्रेस करायचा आणि पलटी मारून असे दोन्ही बाजू व्यवस्थित परत सेकून घ्यायचे आहेत। आता झालेले आहेत, आता काढून घ्यायचं आहे। खूप छान कुरकुरीत असं, बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असं खूप छान चवीला लागतं हे। तुम्हाला ह्याच्यात अजून अनारचे दाणे असेल तर अनारचे दाणे टाका, खूप चवीला एकदम भारी लागतात। हे बघा आता कट करून घ्यायचं आहे, कुरकुरीत झाले ना त्याच्यामुळे कट करायला थोडासा प्रॉब्लेम होतो, पण नाही हे व्यवस्थित असं कुरकुरीत छान लागतं। हे बघा किती छान झालेलं आहे, चवीला तर अप्रतिम झालं होतं। तर चला, वेळात वेळ काढलात माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। तर चला उद्या भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत। तोवर बाय।